मराठीमधून कन्नड भाषा शिकायला तुम्हाला स्वागत आहे। आत्ताच माझी डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळे मी व्हिडिओ करू शकणार नाही। तरी पण मी प्रयत्न करायला लागले की खूप लोकांचं कमेंट्स यायला लागले की आम्हाला कन्नड शिकायचं आहे, प्लीज शिकवा। फार गॅप झालं तर तुम्हाला पण अवघड होईल आणि मला पण, त्यामुळे मी हा व्हिडिओ करायला लागले। बाळ झोपलेला आहे, तो उठायचा आधी जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करते। प्लीज तुम्ही माझ्या ह्या प्रयत्नाला सहकार्य करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ, बाकी सगळे व्हिडिओज पण पहा। त्यात तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल। आणि मी जे काही शिकवायला लागले किंवा जेव्हा शिकवायला होत नाही तेव्हा मी प्रतिलिपी ॲपमध्ये लिहून ठेवते। प्रतिलिपी असं एक ॲप आहे, तिथे तुम्ही बाकी सगळे स्टोरीज पण वाचू शकताय। मी पण थोडंफार कन्नडमध्ये स्टोरीज लिहिले, खरं आत्ता मी तुमच्यासाठी वापर करते। इथं जे काही शिकवायला होत नाही, वेळ मिळत नाही, ते मी तिथं लिहून टाकायला लागले। सो तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करा, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। आणि तिथून खाली मला फॉलो करायला सुद्धा लिंक दिलेले आहे, ते लिंक ओपन करून मला फॉलो करा। आणि तिथं लिहिलेलं सगळं मराठी आणि तेलुगू भाषा, मराठीतून तेलुगू शिकायला, मराठीतून कन्नड शिकायला मी तिथं लिहून टाकलेलं आहे, ते वाचा। आणि तिथं मला स्टिकर्स द्या, तिथं मला सुद्धा मदत होईल। आणि इथं सबस्क्राइब करा, सगळे व्हिडिओज पहा। तर आजचा आपला विषय होता मराठी आणि तेलुगू वोकॅब्युलरी, फक्त शब्द, मराठी आणि तेलुगू वोकॅब्युलरी किंवा तुम्ही डिक्शनरी म्हणला तरी चालेल। हा आजचा आपला विषय होता। तर फर्स्ट वर्ड काय आहे? पहिला शब्द हळू। हळू हा शब्द आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं? हळू। मेल्लगा, मेल्लंगा, निधानंगा असे होतात। आणि उभारावा, उभारावा, उभारावा ह्याला तेलुगूमध्ये निलपडू, निलपडू। आणि बसा, बसा ह्याला कन्नडमध्ये कुचोंडी, कुचोंडी। उभारावा हे आपल्याला रेस्पेक्टफुली झालं, निलपडू हे उभार असं झालं, तर उभारावा ह्याला निलपडंडी। अंडी అంటే आपण अहो जाऊ म्हणल्यासारखं होतं, निलपडंडी, कुचोंडी असा अर्थ होतो। आणि झोप, पनको, झोप, पनको। चल, पदा, चल, पदा असे हे आपले मराठी वोकॅब्युलरी किंवा डिक्शनरीचे शब्द आहेत। बाळ उठायला लागले त्यामुळे मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते। प्लीज सगळे व्हिडिओज पाहत राहा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करा। तेलुगू शिकण्यासाठी, कन्नड शिकण्यासाठी मी तुम्हाला मदत करते। धन्यवाद।